कृष्ण हरि ओम राम कृष्ण हरि ओम राम। श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। श्री ज्ञानदेव वंदन। नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत। स्मरणतयाचे होता साचे चित्ती हर्ष नमावे, म्हणून वाटते पुन्हा पुन्हा ते पावन चरण नमावे। अनन्य भावे शरण रिघावे अहंकार सांडून, जणी टाकावी तयावरुनिया काया कुरवंडून। आणि पहावे नितांत सुंदर तेजोमय ते रूप, सहज साधनी नित्य रंगुनी व्हावे मग तद्रूप। ज्ञानेशाला नमिता झाला श्री सद्गुरुला तोष, वरद हस्तमस्तकी ठेऊनी देई मज आदेश। श्री ज्ञानेश्वरी गौरव। श्री ज्ञानेश्वरी अमृतगंगा, बहुत सुकृते लाभली जगा। पावन करी अंतरंगा, अंग प्रत्यंगा जीवाचिया। भक्तिभावे करिता स्नान, निर्मल होय अंतःकरण। जीवासी परम समाधान, साक्षात दर्शन श्री शिवाचे। जीवा शिवाची होता भेटी, मावळोनी ज्ञाता ज्ञेयादी त्रिपुटी। प्रकटे सोहम भाव प्रतीती, उरे शेवटी ज्ञप्ती मात्र। स्वामी स्वरूपानंद वंदन। नमितो परब्रह्म श्री स्वामीन महान संत महात्मा। आदिनाथ सिद्ध पुरुष तो स्वरूपानंद परमात्मा। चित्ती स्मरता वाचे वदता स्वामी स्वरूपानंद। आनंदाच्या उसळती लाटा होई परमानंद। परमदयाळा परमकृपाळा परमशांत स्नेहाळा। प्रियंवद कुळी अवतरे पावसी कैवल्याचा पुतळा। अहंकार सांडुनी धरावे पावन श्री गुरुचरण। श्री गुरुवरुनी टाकावी की काया कुरवंडून। नयन मनोहर स्वरूप सुंदर वारंवार पहावे। श्री गुरुनामी नित्य अंतरी निशिदिनी रंगुनी जावे। जसे अलंकापूर तसे ते पावस भूवैकुंठ। सोहम भावनांद तो तिथे स्वरूप शांती दूत। स्वरूपानंदा नमिता झाला प्रसन्न नारायण। प्रसन्न होता प्रसन्न चित्ता प्रसन्नता संपूर्ण। नमितो परब्रह्म श्री स्वामीन महान संत महात्मा। आदिनाथ सिद्ध पुरुष तो स्वरूपानंद परमात्मा। ओम स्वस्ति श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम नमः श्री परमहंसास्वादित चरणकमलचिन्मकरन्दाय भक्तजनमानसनिवासाय श्रीरामचन्द्राय नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द मीशमालन्दिवल्लभम्। ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांतिः शांतिः शांतिः। अकारण करुणा वरुणालय भगवंताच्या असीम कृपेने साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत सम्राट विश्वमाऊली
ज्ञानोबरायांचं वाङ्मयन अपत्य ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं तत्वचिंतन करण्याकरता आपण उपस्थित आहोत आणि 7व्या अध्यायाचं आपलं चिंतन चाललेलं आहे. आपण मुळामध्ये परब्रह्म स्वरूपच आहोत, परंतु प्रकृतीच्या संबंधामुळे मायेमुळे आपल्याला जीवदशा ही प्राप्त झाली आणि म्हणून माऊली काल असं बोलून आले आहेत, तैसे भूत जात सर्व हे माझे चिकीर अवयव परी माया योगे जीवदशे आले. प्रकृतीच्या संबंधामुळे जीवदशा ही प्राप्त झालेली आहे. वस्तुतः तसा जर आपण विचार केला तर ज्या वेळेला आपण स्वतःला बद्ध समजतो त्या वेळेला देखील आपण परब्रह्म स्वरूपच आहोत, मुक्तच आहोत. आणि ज्या वेळेला आपण बद्ध नाही ही अनुभूती येते किंवा आपण बद्ध आहोत ही भ्रांती, ही कल्पना परिसमाप्त होते, त्या वेळेला देखील आपण मुक्तच आहोत. किंबहुना श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तं ग्रंथकोटिभिः ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः असं आपल्याला वेदांतामध्ये पाहायला मिळतं की जे अनेक ग्रंथांनी सांगितलेलं आहे ते अर्ध्या श्लोकामध्ये मी सांगतो. जगत मिथ्या आहे, अधिष्ठानभूत असलेलं परब्रह्म हेच केवळ त्रिकाला बाधित सत्य आहे आणि जीव हा मुळामध्ये ब्रह्मस्वरूपच आहे. परंतु प्रकृतीमुळे त्याला स्वस्वरूपाचं भान ज्ञान नसल्यामुळे तो परमात्म्याचाच असून परमात्मा होत नाही. स्वतःच्या अस्तित्वाचं भान जर नसेल तर मग मनुष्याचा कसा विपरीत आचार घडतो त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपलं जीवनच आहे. म्हणून भगवान म्हणतात की हे सर्व जीव वस्तुतः माझेच आहेत, पण तरी देखील मला ओळखत नाहीत आणि उलट देहादिकांच्या ठिकाणी अहमपणा म्हणजे मीपणा आणि देहसंबंधी स्त्री पुत्रादिकांच्या ठिकाणी माझेपणाच्या भ्रमाने हे सर्व विषयांध झालेले आहेत. अर्थात सर्व अनर्थाला कारणीभूत प्रकृती माया आहे हा सिद्धांत आपला ज्या वेळेला निश्चित झाला त्यावेळेला ती माया कशी आहे त्याचा विचार सांगतात. दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते माया मे तांतरन्ति ते. म्हणजे ही त्रिगुणात्मिका असलेली देवाची आत्मशक्ती पार करण्याकरता फार कठीण आहे, किंबहुना मोठ्या कष्टाने पार करण्यास शक्य असलेली माया ही परमात्म्याची आहे. भगवान म्हणतात मम माया, माझी माया. जे मला प्राप्त होतात सर्व भावाने माझं भजन करतात तेच ही माया नदी तरुण जात असतात. हा श्लोक फार महत्त्वाचा आहे. या श्लोकाच्या माध्यमातून भगवंताने रूपकाचं माध्यम वापरून मायेचं वर्णन केलेलं आहे. रूपक अलंकार म्हणजे काय आहे तर अभेदो उपमानोपमेयोः रूपकः. उपमान आणि उपमेय यांचं अभेदाने वर्णन करणे त्याला रूपक अलंकार असं म्हटलं गेलेलं आहे. किंवा दुसरा प्रकार असं सांगतो, जी गोष्ट आपल्याला माहिती आहे ती गोष्ट सांगायची आणि त्या माध्यमातूनच माहिती नसलेली गोष्ट व्यक्त करून दाखवायची, समजावून द्यायची. असं ज्या वेळेला घडतं त्यावेळेला त्याला रूपक अलंकार असं म्हटलं जातं. असे अनेक ठिकाणी रूपक ज्ञानेश्वरीमध्ये आलेले आहेत. उदाहरणार्थ
15वा अध्याय आपण ज्यावेळेला पाहणार आहोत त्यावेळेला संसार वृक्षाचं केलेलं वर्णन आहे. संसाराचं झाडाच्या स्वरूपात वर्णन केलं. आता आपल्याला संसार म्हणजे नेमकं काय हे कदाचित कल्पना नसेल, परंतु झाड माहिती आहे की नाही? झाड हा प्रत्येकाच्या अनुभवाचा विषय आहे. मग भगवान सांगतात की संसार म्हणजे काय? एक झाडच आहे, परंतु आता फक्त त्या झाडाची कल्पना उलटी करायची. आपण जे झाड पाहतो ते झाड असं आहे, त्याचं बुड खाली असतं, जमिनीकडे असतं आणि त्याचे शेंडे वरती असतात. परंतु या ठिकाणी मात्र हे झाडच आहे, परंतु त्या झाडाचं बुड वरती आहे आणि शेंडे खालच्या बाजूला आहे. एवढाच फरक आहे. ऊर्ध्वमूलम अधशाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम छंदांसी यस्य पर्णानी यस्तम वेदस वेदवित. म्हणजे याही झाडाला फांद्या आहेत, पानं आहेत, शाखा आहेत, अनेक गोष्टी आहेत. मग झाडाच्या स्वरूपाने वर्णन करून दाखवलं संसाराचं. आम्हाला कळालं की नाही? कळालं. म्हणजे झाड हा आमच्या माहितीचा विषय आहे, संसार आमच्या माहितीचा विषय नाही आहे. परंतु माहिती नसलेला संसार झाडाचं वर्णन करून हे जसं आहे त्याप्रमाणे हा समजा, असं करून आम्हाला ज्या वेळेला समजावून सांगितलं त्यावेळेस आम्हाला ते कळालं. यालाच रूपक अलंकार असं म्हणतात. त्याप्रमाणे आता ही जी काही भगवंताची अचिंत्य अनाकलनीय जी शक्ती आहे, जिला माया शक्ती असं म्हणतात, जी भगवंताची आल्हादिनी शक्ती आहे, आत्मशक्ती आहे, तिचं वर्णन करतात एका नदीच्या रूपकाने. नदी कशी असते? तरुण जाण्याकरता अत्यंत कठीण असते, अवघड असते. मोठे मोठे पोहणारे देखील नदीमध्ये, नदीच्या पुरामध्ये बुडून मरतात. तर ज्याला पोहताच येत नाही त्याची अवस्था काय? म्हणून आता सांगतात, व्याख्यान बघा. आता महदादी हे जी माझी माया उतरोणी धनंजया मी होई जे हे आया कैसेनी ये. भगवान म्हणतात, अर्जुना, हे महत्त्व ज्याच्या सुरुवातीला आहे, म्हणजे प्रकृतीपासून सर्वात प्रथम काय निर्माण झालंय? तर महत्त्व निर्माण झालंय ना, म्हणजे बुद्धी निर्माण झालेली आहे. त्यामुळे महत्त्व हे ज्याच्या सुरुवातीला आहे, अशी ही कार्यरूपाने पसरलेली माया नदी उतरून मी म्हणजे ब्रह्म होता येईल. आणि हे कोणत्या साधनाने साध्य होईल ते सांगतो. म्हणजे माया नदी कशी तरता येईल आणि माया नदी तरून गेल्यानंतर या जीवाला परब्रह्म स्वरूप कसं होता येईल, ब्रह्मस्वरूपता त्याला कशी प्राप्त होईल, या संबंधामध्ये भगवान आता विचार व्यक्त करणार आहेत. भगवान म्हणतात, जिये ब्रह्माचळाचा आघाडा पहिल्या संकल्प जळाचा उभडा सवेची महाभूतांचा बुडबुडा साना आला. म्हणजे ही मायारूपी जी नदी आहे ती ब्रह्मरूपी पर्वताच्या कड्यावरनं खाली कोसळली आणि त्यावेळेला एकोहम बहुश्याम प्रजायेय, म्हणजे मी एक असलेला त्याने अनेक रूपांनी व्हावं असा ईश्वर संकल्प रूपे पाण्याचा पहिला लोट जिला आला आणि लागलीच पंचमहाभूतांचा लहानसा बुडबुडाही त्या ठिकाणी आला. साना या शब्दाचा अर्थ होतो लहान. जे सृष्टी विस्ताराचे नि ओघे चढत काळ कल नेचेनी वेगे प्रवृत्ती निवृत्तीची तुंगे तटे सांडी. म्हणजे जी अनेक भौतिक पदार्थ आणि जरायुजादी प्राणी, आपण ज्या 4 खाणी काल पाहून आलोय ना, तर अनेक भौतिक पदार्थ आणि जरायुज, स्वेदज, अंडज, उद्भिज्ज इत्यादी प्राणी यांच्या उत्पत्तीच्या विस्ताराच्या ओघाने वाहू लागली. म्हणजे ही माया नदी जी आहे यामध्ये हे सगळे निर्माण झाले, यामुळे ते वाहू लागली. मग पुढे काळाच्या तुफान वेगाने वाढत वाढत इतकी वाढली की तिने धर्म आणि परमार्थ या उंच दरडींची मर्यादा देखील ओलांडली आहे, सोडली आहे. असं आहे, नदी मर्यादेतनं जर वाहेल तर ती नदी जगाला हितकारक ठरते, परंतु
ती नदी जर मर्यादा अर्थात तटस सोडेल तर ती जगताला दुःख देणारी, त्रास देणारी ठरेल. आपलं जीवन, आपली आयुष्यरूपी नदी देखील धर्म आणि मोक्ष या उभयविध तटातून चालली पाहिजे. ही माया नदी काळाच्या तुफान वेगाने इतकी वाढली की तिने धर्म आणि परमार्थ या उंच दरड्यांची मर्यादा सोडली. जे गुणघणाचेनी वृष्टी भरे, भरली मोहाचेनी महापुरे, घेऊनी जात नगरे यमनियमांची. म्हणजे जी मायारूप नदी त्रिगुणरूपी मेघाच्या मुसळधार पावसाने तुडुंब भरलेली आहे आणि भ्रमाच्या महापुराने ती योग्यांची, यमनियमांची नगरे सुद्धा घेऊन जाते आणि याप्रमाणे परमार्थ तटांची ती मर्यादा सोडून टाकते. जिवे देशाच्या आवर्ती दातट, मत्सराचे वळसे पडत, माझी प्रमादादी तळपत महामीन. आपण नदी जर पाहिली तर नदीमध्ये भोवरे असतात, त्यानंतर मोठे मोठे मासे असतात. तर या मायारूप नदीमध्ये द्वेषरूपी भोवरे आहेत. किंबहुना माऊली म्हणतात, जे द्वेषाच्या आवर्ती दाटत, म्हणजे द्वेषरूपी भोवऱ्यांनी ही मायानदी गच्च भरलेली आहे. मत्सराचे वळसे पडत, या माया नदीमध्ये मत्सराचे अनेक वळणं पडलेली आहेत. मत्सर काय आहे तर पर्वत्कर्ष असहिष्णुता मत्सरा, हा दुसऱ्याचा होणारा उत्कर्ष सहन न होणे, यालाच मत्सर असं शास्त्रकार सांगतात. आणि या माया नदीच्या प्रवाहामध्ये अनवधान, भ्रम इत्यादी अनेक दोषरूपी मासे चमकत आहेत. जीवनामध्ये मनुष्य सदा सर्व काळ अवधानयुक्त अर्थात सावधान, दक्ष असला पाहिजे. किंबहुना सनत कुमारांनी मृत्यूचं लक्षण असं केलेलं आहे, प्रमादं वय मृत्युमहं ब्रवीमि. जीवनामध्ये होणारी अनवधानता हाच असलेला मोठा मृत्यू आहे. म्हणून आपण व्यवहारामध्ये सडकेने प्रवास करत असताना पाठी पाहतो, नजर हटी दुर्घटना घटी. अर्थ काय कळाला की एक क्षणाचं असलेलं अनवधान संपूर्ण जीवन उद्ध्वस्त करण्याकरता समर्थ आहे. मग ही जी काही मायारूपी नदी आहे, या माया नदीच्या प्रवाहामध्ये अनवधान हा एक मासाच आहे. आणि त्याप्रमाणे दुसरा मासा आहे, त्याचं नाव आहे भ्रम. भ्रम शब्दाचा अर्थ आहे जे जसं नाही ते तसं वाटणे, यालाच भ्रम असं म्हटलं गेलेलं आहे. उदाहरणार्थ, आहे शिंपलं परंतु दिसते चांदी, याला भ्रम म्हणायचं आहे. मग पुढे सांगतात, जेथ प्रपंचाची वळणे, कर्माकर्मांची ओभाणे, वरी तरताती ओसाने सुख दुःखांची. म्हणजे या माया नदीमध्ये घर, पुत्र, धन, तारा यांच्या विस्ताराचे अनेक वळण आहेत. पाप पुण्य रूप कर्मांचा धो असा बोभाट करणं चालू आहे. आणि या माया नदीवरती सुखदुःखांचे अनेक पुराड तरत आहेत. रतीची या बेटा, आदळती कामाची या लाटा, जेथ जीव भेन संघाटा, सैंध दिसे. म्हणजे या माया नदीच्या प्रवाहामध्ये स्त्री पुरुषांच्या ग्राम्य धर्मरूपी बेटावर कामविकारांच्या अनंत लाटा अखंड आदळत राहतात. आणि त्यामुळे जीवरूपी फेसांचा समुदाय हा पुष्कळच दिसतो. ज्या माया नदीमध्ये अहंकाराच्या धारा सर्व बाजूंनी उड्या घेतात आणि या अहंकारावरच सत्ता, संपत्ती, तारुण्य या तीन मदांच्या उकळ्या येतात. ज्या माया नदीमध्ये पंचविषयरूपी लाटांचे तुषार पिसाटाप्रमाणे स्वैर धावतात,
ही जी ओवी आहे, या ओवीमध्ये थोडासा विचार करत असताना आकळिया असा जो एक शब्द आहे, तो एक शब्द नसून आ वेगळा आणि कळिया असे दोन शब्द आहेत असं वाटतं. तर कळिया या शब्दाचा अर्थ होतो तुषार, आणि आ या अक्षराचा अर्थ होतो असं म्हणतात, उल्हाळ होती, म्हणजे अनेक बाजूने सर्व बाजूंनी उड्या घेतात. जेथ विषयोर्मीच्या आकळिया उल्हाळ घेती. उदयास्तांचे लोंढे पाडित जन्म मरणाचे चोंढे, जेथ पांचभौतिक बुडबुडे होती जाती. म्हणजे या माया रूप नदीमध्ये चंद्र सूर्यादिकांच्या उदयास्तांचे लोंढे हे वरचेवर येत राहतात. आणि ही माया नदी म्हणजे जी नदी अशी आहे की प्रत्येक ठिकाणी जन्म मरणांचे खळगे पाडीत जाते. ही माया नदी अशी आहे की ज्या नदीमध्ये पंचमहाभूतांपासून झालेल्या देहादी पदार्थांचे अनेक बुडबुडे उत्पन्नही होतात आणि नष्टही होतात. समूह विभ्रम मासे गिळिताती धैर्याची आमिषे, तेथ देवडे भोवत वळसे अज्ञानाचे. म्हणजे या माया रूप नदीमध्ये समूह म्हणजेच धर्म अधर्म, नित्य अनित्य, शुद्ध अशुद्ध, आत्मा अनात्मा, सत्य मिथ्या यांच्या विचारांचा अभाव आणि विभ्रम या शब्दाचा अर्थ शास्त्र गुरु यांनी उपदेश केलेल्या अर्थाचं विस्मरण होणं, हे दोन दोष म्हणजे जणू काही मोठे दोन मासे आहेत. आणि हे मासे असे आहेत की सात्विक धैर्य रूपी आमिषाला गिळून टाकतात. ते वस्तुतः असं आहे की गळाला आमिष लावतात आणि ते आमिष सेवन करायला आलेला मासा तो गळ त्याच्या मस्तकामध्ये टाळूला लागून घसा फुटून तो मरणाला प्राप्त होतो. परंतु हे दोन मात्र असे मासे आहेत की ही सात्विक धैर्य रूपी आमिषाला चक्क गिळून टाकतात. आणि या मायारूप नदीमध्ये अज्ञानाचे भोवरे हे भिन्न भिन्न अथवा वाकड्या गतीने फिरतात. भ्रांतीचे नि खडुळे रेवले आस्थेचे अवगाळे, रजोगुणाचे नि खळाळे स्वर्गु गाजे. म्हणजे या माया नदीमध्ये भ्रमाचा गढूळपणा आहे आणि प्रपंच तत्परता रूपी काही गाळाचा आणि काही दलदलीचा असा भाग आहे की ज्यातून रुतलेल्याला बाहेर येणं हे अत्यंत अवघड आहे. आणि त्याबरोबर रजोगुणाच्या खळखळाटाने स्वर्ग देखील या ठिकाणी गरजू लागतो. तमाचे धारसे वाढ सत्वाचे स्थिरपण जाड, किंबहुना हे दुवाड माया नदी. मग ज्या माया नदीमध्ये तमोगुणाचा मोठा प्रवाह आहे आणि सत्वगुणाचा घनवट स्थिरपणा आहे, अधिक काय सांगावं. या अशा सगळ्या एकंदरीत विवरणामुळे ही माया नदी तरुण जाण्याकरता फारच अवघड आहे. म्हणून चिंतन तर असं केलं आहे की संसार सिंधू हा अत्यंत दुस्तर असा आहे. ब्रह्मादिका नुल्लंघवे पार सामर्थ्ये. ब्रह्मादिक देवांनाही स्वसामर्थ्याने तो उल्लंघल्या जात नाही. पै पुनरावृत्तीचे ने उभडे झळंबती सत्यलोकीचे हुडे, खाये गडबडती धोंडे ब्रह्म गोळकाचे. या माया नदीतील पुनरावृत्तीची उसळी ही सत्यलोकाच्या बुरुजापर्यंत जाऊन आदळते आणि त्या आघाताने ब्रह्मदेवादी गोल आकाराचे धोंडे हे सुद्धा गडगडत खाली येतात. म्हणजे याचाच अर्थ असा आहे की ब्रह्मदेवादिकांपासून सगळेच मोठे मोठे जे आहेत हे सर्वच या मायेच्या अधीन आहेत. मायेतून ब्रह्मा चंद्र इंद्र इत्यादी कोणीही सुटलेलं नाही आहे. एका विशिष्ट कालावधीनंतर यांना देखील पुन्हा खाली यावं लागतं.
म्हणून असं पुढे म्हटलेलं आहे, ब्रह्मपदाचे नि भडसे न चुकती पुनरावृत्तीचे वळसे. सामान्य जीवाला पुन्हा पुन्हा जन्म मरणाला यावं लागतं, यात नवल नाही. परंतु ब्रह्मदेव जरी असेल तरी त्याला पुन्हा परत यावंच लागतं. तया पाणीयाचे नि वहिलेपणे अजूनी न धरती वो भाणे ऐसा मायापूर हा कबणे तरी जेलगा. मग असा प्रश्न निर्माण होतो की आत्तापर्यंत या माया नदीचं जे आम्ही चिंतन ऐकलंय, तर त्यावरनं ही माया नदी तरुण जाण्याकरता फारच कठीण आहे. मग हे तरता येणारच नाही काय, असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. किंबहुना या पाण्याच्या प्रवाहीपणाने जो वेग प्राप्त झाला आहे तो अजून ब्रह्मादिक देवांनाही अडवता येत नाही. तर मग असा हा माया नदीचा असलेला महापूर कोण तरुण जाईल? तर या ठिकाणी सांगतात, येथ एक नव लावो जो जो कीजे तरणो पावो तो तो आपावो होय ते ऐको. म्हणजे आणि या माया नदीच्या संबंधाने आणखी एक आश्चर्याची नवलाची गोष्ट आहे. ती अशी आहे की माया नदीतून तरुण जाण्याकरता जो जो काही उपाय करावा तो तो अपायच होतो. एक उदाहरण सांगितलं जातं बघा. केळीचं पान जितकं आपण शिवायला जावं तितकं ते अधिक उसवत जातं. किंबहुना एखादा जर भुश्यामध्ये अडकला असेल तर तो वर येण्याकरता म्हणून जसे जसे हातपाय हलवेल, हालचाल करेल, तसा तसा तो वरती येण्याच्या ऐवजी अधिक गुंतला जातो. सुटायाचा काही करीतो उपाव तेहे देखे पाव गोवी येले. सुटण्याचा जेवढा प्रयत्न करावा तेवढा अधिक गुंतला जातो. आपण बघा, पारधी ज्या वेळेला जाळ्यामध्ये हरणाला अडकवतो त्यावेळेला ते हरिण, जाळ्यात अडकलेलं हरिण सुटण्याकरता जितकी धडपड करतं तितकं ते अधिक गुंतल्या जातं. हे जसं आहे, जसे 2-3 उदाहरणं मी आपणास सांगितले त्याप्रमाणे या माया नदीतून तरुण जाण्याकरता जो जो काही उपाय करावा तो तो अपायच होतो. आणि तो अपाय कसा होतो या संदर्भामध्ये सांगतात, एक स्वयंबुद्धीच्या बाही रिगाले तयांची शुद्धीची नाही, एक जाणीवेचे डोही गर्वेची गिळले. म्हणजे काही लोक देव आणि श्री सद्गुरू यांचं सहाय्य न घेता स्वबुद्धीच्या बाहुबलाने तरुण जाण्याच्या इच्छेने या माया नदीत उतरले, परंतु ते या माया नदीमध्ये कुठे गेले त्याचा शोधच लागत नाही. म्हणून माया नदी तरुण जर जायची असेल तर हरी गुरु कृपा म्हणजे परमात्म कृपा आणि गुरु कृपा ही अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणजे स्वबुद्धीने आणि स्वतःच्या बळावरती तरुण जाण्याकरता ज्यांनी प्रयत्न केला त्यांचा तर कुठे मागमूसही राहिला नाही. काही जण असे आहेत की ते शास्त्र पांडित्याच्या डोहात शिरले, परंतु त्या पांडित्याने त्यांच्या ठिकाणी गर्व निर्माण केला, त्यांना गर्वाने गिळून टाकलं. म्हणून निळोबरायाने देखील असं म्हटलेलं आहे, जाणो जाता जाणीव घाली आड फाटावो. त्या परमात्म्याला जाणायला जर गेलं तर जाणीवच आडफाटामध्ये घालते, म्हणजे ज्ञातेपणाचा अभिमान निर्माण होतो. म्हणजे पहिले जे स्वबाहुबलाने तरुण जाण्याचा प्रयत्न केला ते कुठे आहेत त्यांचा मागमूसही नाही. जे शास्त्र पांडित्याच्या जोरावरती मायेला तरुण जाण्याचा प्रयत्न करतात त्यांना गर्वाने अडवलं, गर्वाने गिळून टाकलं. एकी वेद त्रयाची या सांगडी घेतल्या अहमभावाची या धोंडी ते मदमीनाच्या तोंडी सगळेची गेले. म्हणजे कित्येकाने 3 वेदांची सांगडी बरोबर घेतली, पण विद्या अभिमानाचं धोंडा हा त्यांच्या जवळ असल्यामुळे ते बुडाले.
तरुण जाण्याचा जो प्रयत्न करणारा आहे त्याने पाठीला भोपळा डबा असं काही बांधावं की गळ्याला धोंडा बांधून तरण्याकरता जावं. गळ्याला धोंडा बांधून तरण्याकरता जाणारा चांगला पोहणारा जरी असेल तरी तो मरेलच की नाही. मग यामुळे ज्यांनी 3 वेदांची सांगडी बरोबर घेतली त्यांनी जणू काही विद्याभिमानाचा धोंडाच आपल्या गळ्यामध्ये बांधून घेतला. त्यामुळे ते बुडाले आणि मदरूपी माशाच्या तोंडामध्ये पूर्णतेने ते गेलेले आहे. एकी वयसेचे जाड बांधले मग मन्मथाची कासे लागले ते विषय मगरी सांडिले चघळून या. म्हणजे कित्येक जण असे आहेत की ज्यांनी तारुण्याचा नेट लावला आणि मग मदनाच्या अर्थात कामविकाराच्या कामदेवाच्या कासेला लागले. मग असे जे आहेत त्यांना विषयरूपी मगरींनी चघळून टाकलं. आता वार्धक्याच्या तरंगा माझी मतिभ्रंशाचा जरंगा तेने कवळिज ताती पैगा चहूकडे. मग पुढे ते वार्धक्यरूपी लाटेमध्ये हेलकावे खात बुद्धी भ्रमरूपी पाण्यातील जाळ्यामध्ये सापडतात आणि त्या योग्याने चहूकडून चारी बाजूने गुरफटून जातात. गंमत अशी आहे, आपल्याला असं वाटतं की आपण विषयांचा भोग घेतला, परंतु आपण विषयांचा भोग घेणारे कोण? विषयांनीच आपल्याला भोगलं. भर्तृहरीने आपल्या एका श्लोकामध्ये फार सुंदर वर्णन केलं. कालो न यातो वयमेव याताः तृष्णा न जीर्णा वयमेव जीर्णा तपो न तप्तं वयमेव यातः. की काळ निघून गेला नाही, भोगान भुक्ता वयमेव भुक्ता. काळ निघून गेला नाही, काळाच्या ओघामध्ये आम्हीच पुढे आलो. यानंतर आम्ही भोग भोगले नाही, भोगांनीच आम्हाला भोगलं. कारण की भोग भोगून भोगाची शक्ती वाढली परंतु आमची शक्ती क्षीण झाली. मग आपली जर शक्ती क्षीण होत असेल तर आपण भोगांना भोगलं की भोगांनी आपल्याला भोगलं हो. त्यानंतर तपोन तप्तम वयमेव तप्ताः. आम्ही तपाचरण केलं नाही, आम्ही तपाला तापलं नाही, तपानेच आम्हाला तापून घेतलं. तृष्णान जीर्णा वयमेव जीर्णाः. तृष्णा हाव अपेक्षा ही जीर्ण झाली नाही, उलट पक्षी आपणच आम्हीच जीर्ण झालेलो आहोत. बालस्तावत क्रीडासक्तः तरुणस्तावत तरुणी रक्तः वृद्धस्तावत चिंतामग्नः परे ब्रह्मणि कोपि न लग्नः. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते प्राप्ते सन्निहिते मरणे नहि नहि रक्षति डुक्रुय्य करणे. असं चिंतन आपल्याला सांगितलेलं आहे की जोपर्यंत मनुष्य बाल अवस्थेमध्ये आहे तोपर्यंत खेळण्यामध्ये दंग आहे, युवावस्थेमध्ये तरुणी आसक्त आहे, वृद्धावस्थेमध्ये चिंतामग्न आहे, परंतु त्या परब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी अंतःकरण लावणारा कोणीही नाही आहे. अशी आपली या मायेमुळे होणारी अवस्था आहे. आणि शोकाचा कडा उपडत क्रोधाच्या आवर्ती दाटत आपदा गिधी चुंबिजत उधवला ठाई. आणि मग पुढे जे आहेत हे जीव शोकाच्या कड्यावर आपटून पालथे पडतात, क्रोधाच्या भोवऱ्यात सापडतात आणि केव्हा तरी बुडून वर आले म्हणजे मग त्यांच्या देहाला दारिद्र्य, रोग इत्यादी आपत्तीरूपी गिधाडे हे सारखे टोचत राहतात. मग दुःखाचे नि बरबटे बोंबले पाठी मरणाचे रेवे रोवले ऐसे कामाचे कासे लागले ते गेले वाया. मग अशा प्रकारे दुःखाच्या चिखलाने ते माखले जातात, नंतर मरणाच्या गाळात फसतात. आणि अशा प्रकारे जे लोक या कामाच्या मदनाच्या कासेला लागले ते वाया गेले आहेत. एकी यजन क्रियेची पेटी बांधूनी घातली पोटी ते स्वर्ग सुखाच्या कपाटी शिरकोनी ठेले. म्हणजे अनेक जण असे आहेत की ज्यांनी माया नदी तरुण जाण्याकरता
यज्ञक्रियारूपी पेटी आपल्या पोटाला बांधून घेतली, तर ते यज्ञक्रिया करणारे म्हणजे वेदविहित कर्म करत असल्यामुळे मृत्यूलोक कसा तरी तरुण गेले, पण पुढे स्वर्ग सुखाच्या कपारीमध्ये शिरून तिथेच अडकून राहिले. कारण सकाम वेदविहित कर्माने स्वर्गाधिक उत्तम लोकांची प्राप्ती होते, परंतु स्वर्गाधिक उत्तम लोकांची प्राप्ती होणं म्हणजे आयुष्याचं किंवा जीवनाचं सर्वस्व सार नाही. त्याने मनुष्य कृतार्थ होत नाही. तर काही काळ असलेली ती उत्तम अवस्था आहे, एवढंच आहे. एकी मोक्षी लागा वयाची या आशा, केला कर्मबाह्यांचा भरवसा, परी ते पडले बळसा विधी निषेधांच्या. म्हणजे काहींनी तर काय केलं की मोक्षाच्या पहिल्या तीराला लागण्याच्या आशेने वेद प्रतिपादित कर्मरूपी बाहूंच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवला, पण ते विधी निषेधाच्या वळशामध्ये पडले. ज्या माया नदीत वैराग्याची नाव शिरत नाही, विवेकाचा वेळू जमिनीला टेकत नाही, या उपर अष्टांग योगाने काही तरुण जाण्याची शक्यता असते, पण तो साधक मात्र एखादाच असतो. म्हणजे सर्वच अष्टांग योगाने तरुण जाऊ शकतील असं मात्र निश्चित सांगता येत नाही. ऐसे तरी जीवाची अंगवणे, ये माया नदीचे तरणे, हे कास या सारिखे बोलणे म्हणावे पा. मग भगवान म्हणतात, याप्रमाणे जीवाच्या अंगीच्या सामर्थ्याने ही माया नदी तरुण जाता येते. हे बोलणं कशासारखं आहे म्हणावं बरं. म्हणजे असा श्रोत्याला प्रश्न विचारून स्वतःशीच थोडा विचार केल्यासारखं करून पुढे लगेच ज्ञानोबाराय दृष्टांत सांगतात. जरी अपत्यशिळा व्याधी, आकळे साधूसी दुर्जनाची बुद्धी, की रागी सांडी वृद्धी आली शांती. म्हणजे सर्व काळ अपथ्य करण्याचा स्वभाव असलेल्या माणसाला स्वसामर्थ्याने रोग जर नष्ट करता आला, साधू पुरुषाला दुर्जनाची कपटी बुद्धी कळाली, किंवा लोभी मनुष्य विनायास संपत्ती जवळ आली असता जर तिचा त्याग करील. म्हणजे बघा, जो सदा सर्व काळ अपथ्य करतो आहे, त्याला जर स्वसामर्थ्यानेच रोग नष्ट करता आला, तर ही माया नदी स्वसामर्थ्याने तरता येईल असं माना. साधू पुरुषाला दुर्जनाची कपटी बुद्धी कळाली तर स्वसामर्थ्याने माया तरुण जाता येईल असं म्हणा. किंवा जो अत्यंत लोभी मनुष्य आहे, त्याला विनायास संपत्ती प्राप्त झाली असता त्या लोभी अत्यंत कृपण माणसाने जर त्या संपत्तीचा त्याग केला तर ही माया नदी स्वसामर्थ्याने तरुण जाता येईल असं म्हणा. किंवा चोराला न्यायदान करणाऱ्या सभेस शिक्षा देऊन दडपता आलं तर माया नदी स्वसामर्थ्याने पार करता येते असं म्हणा. किंवा लहान माशाला गळच गिळता आला, किंवा भित्रा मनुष्य जर पिशाचाला परतवू शकला तर स्वसामर्थ्याने माया नदी पार करता येईल किंवा येते असं म्हणता येईल. पाडस वाघुर करांडी, का मुंगी मेरू ओलांडी, तरी मायेची पैलथडी देखती जीव. हरणाच्या बाळाला जर जाळं तोडता आलं, किंवा मुंगी मेरू पर्वत ओलांडून जाईल, तरच सामान्य जीव हा माया नदीच्या पलीकडचा काठ बघू शकेल असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे या सर्व उदाहरणांमध्ये जी असंभवता व्यक्त केलेली आहे, हे असं घडणं असंभवनीय, असं घडणं असंभवनीय. पण जे असंभव आहे ते सर्व जर संभव झालं तर जीव माया नदीला पार करू शकतील असं आपल्याला म्हणता येईल. आणि ज्या अर्थी हे सर्वच शक्य होणं संभवनीय नाही, त्या अर्थी जीवाला माया नदी तरुण जाणं हे देखील शक्य नाही असं आपल्याला म्हणता येतं. म्हणून का पंडुसुता, जैसी सकामान झिणवेची बनिता, तेवी मायामय हे सरिता न तरवे जीवा. म्हणून अर्जुना, कामुक पुरुष जसा सुंदर स्त्रीला जिंकू शकत नाही, म्हणजे तिच्याविषयी विरक्त होऊ शकत नाही, त्याप्रमाणे ही माया नदी देखील सामान्य जीवांना तरुण जाणं शक्य नाही आहे, फार अवघड आहे. परंतु कोण तरुण जातो तर याविषयी सांगतात. येथ एकच लीला तरले,
जे सर्व भावे मज भजले तया ऐलीच थडी सरले माया जळ. तर ही या माया नदी तरुण जाण्याच्या विषयात काही एक व्यक्ती सहजगत्या तरुण गेले आहेत. कोण? की जे काया वाचा मनाने मला भजले आहेत, म्हणजे ज्यांनी भगवंताची सेवा केलेली आहे, ज्यांनी माझी भक्ती केलेली आहे, त्या जीवांना भगवंताच्या प्रसादाने ज्ञान होऊन त्यांच्याकरिता अलीकडच्या काठीच मायाजळ संपून जातं. मग ज्ञानाने मायेचा अत्यंताभाव झाल्यानंतर ती तरुण जाण्याकरता शिल्लकच राहत नाही. म्हणजे बघा, जे ज्ञानी आहेत तेच तरुण जातात. भगवंताच्या कृपा प्रसादाने त्या साधकाला ज्ञान होतं आणि ज्ञानाने मायेचा अत्यंत अभाव होतो. त्यामुळे ती तरुण जाण्याकरता शिल्लकच राहत नाही. मग जया सद्गुरु तारू पुढे जे अनुभवाचे कासे गाढे, जया आत्मनिवेदन तराडे आकळले. तर ज्या साधकाला सद्गुरु रूपी चांगले नावाडे लाभले आहेत, ज्यांची अनुभवाची कास बळकट आहे, अशा सद्गुरूला काया वाचा आणि मन समर्पण करणं, अशा स्वरूपाची आत्मनिवेदन रूपी भक्ती ज्यांनी केलेली आहे किंवा आत्मनिवेदन रूपी ताफा ज्यांच्या स्वाधीन झालेला आहे, याबरोबर ज्या साधकांनी देहादिकांचं ठिकाणी असलेलं मीपणाचं ओझं टाकून दिलं आहे आणि स्त्री पुत्रादिकांच्या ठिकाणी असलेल्या माझेपणाच्या भ्रमरूपी वाऱ्याच्या लहरी चुकवून आणि गुरुप्रेमाच्या पाण्याच्या उतार वस्तुस्थितीने होऊन ज्यांना जीव ब्रह्मैक्य रूपी पाय उताराने तारून नेणारा ज्ञानासारखा मित्र मिळाला आहे आणि मग जे निवृत्ती धर्माच्या पलीकडच्या तीराकडे जाण्याला एकदम प्रवृत्त झालेले आहेत, असे जे ते साधक आहेत, ते उपरतीच्या म्हणजे विषय त्यागाच्या बाहूंनी पाणी तोडीत तोडीत मी ब्रह्म आहे या अनुभवाच्या बळाने स्वरूप स्थितीचा तोल सांभाळीत विघ्नांची बाधा न होता निवृत्तीच्या तीरावर माया नदीतून बाहेर निघाले आहेत, अर्थात मुक्त झाले आहेत. म्हणजे ह्या ज्या काही 4-5 ओव्या आहेत, तर यातून कोण या माया नदीला पार करून गेलेले आहेत त्यांचं चिंतन केलेलं आहे. प्रत्येक लक्षणाचा समन्वय असे जे आहेत ते माया नदीला तरुण जातात, असाच आपल्याला करायचं आहे. येणे उपाये मज भजले ते हे माझी माया तरले, परी ऐसे भक्त विपाईले बहुवस नाही. म्हणजे अशा उपायाने जे लोक माझी भक्ती करतात तेच माझी माया तरुण जातात. परंतु असे भक्त मात्र फार थोडे असतात, ते फार नसतात, पुष्कळ नसतात. पुढचा श्लोक एक महत्त्वाचा आहे, तेवढा सांगतो. नमाम दुष्कृतिनो मूढा प्रपद्यन्ते नराधमाः मायया परहृत ज्ञाना आसुरम भावमाश्रिताः. म्हणजे पापी मूढ मनुष्यात अधम असलेले आसुरी स्वभावाचा आश्रय करणारे आणि मायेने ज्यांचं ज्ञान अपहृत झालेलं आहे, म्हणजे मायेने ज्यांच्या ज्ञानाचं अपहरण केलेलं आहे, असे जे लोक आहेत तेच भगवंताचं नामसंकीर्तन इत्यादी सेवा करत नाहीत. म्हणून यावरती व्याख्यान करतात माऊली, जे बहुता एका अवांतरू अहंकाराचा भूत संचारू जाहला म्हणून विसरू आत्मबोधाचा. म्हणजे आता या श्लोकामध्ये असे माया नदी तरुण जाणारे भक्त किंवा जे लक्षण मागच्या आपण व्याख्यानामध्ये पाहिलेले आहेत, अशा लक्षणांनी युक्त असलेले भक्त हे थोडे का आहेत त्याचं कारण सांगतात. बहुतेक सामान्य लोकांना अहंकार रूपी भूताचा संचार झालेला असतो आणि म्हणून त्यांना मी ब्रह्म आहे या परमार्थ ज्ञानाचा विसर पडलेला असतो. आणि ज्या वेळेला अहम ब्रह्मास्मी या स्वस्वरूप ज्ञानाचा विसर पडलेला असतो, त्यावेळेला नियमाचे वस्त्र नाठवे, पुढील अधोगतीची लाज नेणवे आणि करितात जे न करावे वेदू म्हणे. की त्या
स्वस्वरूप विस्मृतीच्या काळात, अहम ब्रह्मास्मी या बोधाच्या विस्मृतीच्या काळात त्यांना वर्णाश्रमविहित कर्माच्या किंवा इंद्रिय निग्रहाच्या वस्त्रांची आठवण राहत नाही आणि पुढच्या अधोगतीचीही लाज वाटत नाही. आणि त्यामुळे वेद जे कर्म करू नये म्हणून म्हणतो, नेमकं तेच त्यांच्याकडनं घडतं. अर्थात विहित कर्म घडण्याच्या ऐवजी निषिद्ध कर्म हे त्यांच्याकडनं घडतं. मग यांचं जीवन कसं आहे? माऊली सांगतात, पाहे पा शरीराची या गावा, जया लागी आले पांडवा, तो कार्यार्थ आघवा सांडून या. की अर्जुना, हे लोक मनुष्य रूप शरीराच्या गावाला ज्या मुक्ती भक्ती करता आलेले असतात, तो कर्तव्याचा आणि पुरुषार्थाचा संपूर्ण भागच ते टाकून देतात. काय आहे? व्यवहारामध्ये देखील बुद्धिमान कोण आहे? तर एका विशिष्ट ध्येयाकरता जो काही क्रिया करणार आहे आणि ते विशिष्ट ध्येय विशिष्ट काळात किंवा काळाच्या अगोदरच पूर्ण करून जो परत फिरणार आहे, तो बुद्धिमान मानला जातो. परंतु या ठिकाणी माणसांची गंमत अशी होते, ज्या करता आपण आलेलो आहोत तेवढा मात्र कार्यभाग सोडून बाकीचं सगळं काही करत बसतो. वस्तुतः असं आहे की ज्या वेळेला जीव मातृगर्भामध्ये असतो त्यावेळेला त्याला अनंत यातना असतात, दुःख वेदना असतात आणि त्यावेळेस तो भगवंताची फार करुणा भागतो, प्रार्थना करतो आणि त्या करुणेने प्रसन्न झालेले परमात्मा त्या जीवाला दर्शन हे देतात. त्यावेळेस हा जीव जो आहे त्यांची प्रार्थना करतो, एक वेळ करी या दुःखा वेगळे, दुमिताचे जाळे उघरुनी, आठवीन पाय हा माझा नवस. की देवा, या गर्भातून मला एक वेळेला बाजूला कर, की तुझाच भजन करेल, तुझी सेवा करेल, हा मी नवस घेतो. परंतु प्राय आपण व्यवहारातही असं पाहतो, काम होईपर्यंत नवस, पण काम झाल्यानंतर मात्र नवस फेडला जात नाही. प्राय हा आपली अवस्था तीच आहे. मातृगर्भात असताना जो आपण नवस करतो, जे भगवंताला वचन देतो, नेमकं तेवढं सोडतो बाकी सगळं काही करतो. म्हणून रोज आपण रात्री थोडंसं चिंतन करावं, आज मी काय काय केलेलं आहे, मला खरोखरी काय करायचं होतं आणि त्यापैकी माझं किती झालेलं आहे. आणि त्यामध्ये आपलं कर्तव्य कर्म जर कमी शिल्लक राहिलं असेल तर आपलं जीवन कृतार्थ आहे असं म्हणा. आणि केलेल्यापेक्षा जे करायचं आहे स्वहितार्थ, त्याची यादी जर मोठी असेल तर समजावं की आपल्याला स्वजीवनाचा पुन्हा आणखी विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि प्रायः आपण जीव जर पाहिले तर स्वजीवनाच्या कृतार्थते संबंधी, हितासंबंधी बरेच जण उदासच आहेत. ज्या करता म्हणून या शरीर रूपी गावाला आले तेवढं सोडतात तर बाकी सर्व करतात. दिली इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोला या वचन, जेणे जोडसी तू नारायण, नासे जीवपण भव रोग. तुकोबाराय सांगतात, भगवंतांनी हे इंद्रिय जे दिलेली आहेत, हात पाय कान डोळे वगैरे, तर हे केवळ विषयोपभोगाकरता दिलेले नाही आहेत, तर डोळे मुख बोला या वचन म्हणजे भगवंताचं नामसंकीर्तन करण्याकरताच हे मुख दिलेलं आहे. देवाचं रूप पाहण्याकरता म्हणून डोळे दिलेले आहेत, देवाचे गुण ऐकण्याकरता म्हणून कर्ण दिलेले आहेत, तीर्थयात्रा करण्याकरता म्हणून पाय दिलेले आहेत, भगवंताची सेवा करता यावी याकरता म्हणून हात दिलेले आहेत. सर्व ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियाचा विचार या दृष्टीने केला गेलेला आहे. परंतु आम्ही आमच्या शरीराने, आमच्या इंद्रियांनी ते भगवंताचं मनोगत साध्य करण्याच्या ऐवजी विषयोपभोगामध्ये रममान होतो. म्हणून माऊली सांगतात की काही जण असे आहेत की मनुष्य रूपी गावाला ज्या भुक्तिमुक्तीकरता म्हणून आलेले आहेत, तो कर्तव्याचा आणि पुरुषार्थाचा सर्व भाग टाकून देतात आणि इंद्रिय रूपी गावाच्या राजा रस्त्यावर उभे राहून मी देह आहे, मी अमुक आहे,
गृहपुत्रादी माझे आहेत अशा वेडेपणाची बडबड करून आपल्या भोवताली कामक्रोधादी अनेक विकारांचा समुदाय जमवतो. दुःख शोकाच्या घाई मारेलियाची सेची नाही, हे सांगावया कारण काही, जो ग्रासिले माया. आणि पुढे भगवान सांगतात की अनिष्टाच्या संयोगाने होणारं दुःख आणि इष्टाच्या वियोगाने होणारा शोक यांच्या घावांनी अशा या स्वस्वरूपाची विस्मृती झालेल्यांना कितीही मारलं तरी त्यांना त्या मारण्याची आठवणही होत नाही. आणि हे सांगण्याचं कारण काय की असं विचाराल तर ते पापी लोक मायेने ग्रासलेले आहेत. म्हणजे मायेने ग्रासलेले असल्यामुळेच त्यांना त्यांच्याकडनं भगवंताची भक्ती वगैरे घडत नाही आणि ते पुन्हा पुन्हा जन्म मरणरूपी अनर्थ परंपरेमध्ये पडलेले असतात, असा विचार भगवान या ठिकाणी मांडतात. पुढच्या श्लोकामध्ये 4 प्रकारच्या भक्तांचं वर्णन आलेलं आहे आणि त्या भक्तीचा परिणाम काय आहे याचा विचार यापुढे सांगतात. तो विचार उद्याच्या सत्रामध्ये ऐकायला मिळेल. आजचं हे वाङ्मयीन पुष्प समस्त संत मांदी आळीचे चरणारविंदी स्वामीजींच्या चरणारविंदी समर्पित करतो आणि आज पुरता या वाक्प्रपंचाला पूर्ण विराम देतो. उद्यापासून 2 तासाचं पूर्ण प्रवचन आपलं होईल. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांतिः शांतिः शांतिः. पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. ओम राम कृष्ण हरी. ॐ राम कृष्ण